हाय हॅलो नमस्कार, मी अंकिता. माझ्या नवीन रेसिपीमध्ये तुमचं खूप खूप स्वागत आहे. तर आज आपण साबुदाणा वडा कसा बनवायचा ते बघणार आहोत. तर साबुदाणा वडा करण्यासाठी मी इथे भिजवलेले साबुदाणा घेतलेला आहे. आता त्यामध्ये 3 उकडलेले बटाटे कुस्करून घालूयात. बटाटे छान असे कुस्करून घालायचे जेणेकरून साबुदाण्यामध्ये छान एकजीव होतील. आता त्यामध्ये हिरवी मिरची बारीक वाटून घातलेली आहे. तुम्ही तुमच्या चवीनुसार घालू शकता. चवीपुरतं मीठ व थोडासा क्रिस्पीपणा येण्यासाठी लाल तिखट घातलेलं आहे. आता त्यामध्ये शेंगदाण्याचा कूट घालून छान असं मळून घेऊयात. पीठ छान असं मळून झालेलं आहे. आता ते थोड्या वेळासाठी भिजत ठेवूयात. आता इथे पीठ छान असं भिजलेलं आहे. साबुदाणा वडे करण्यासाठी हाताला तेल लावून घ्यायचं जेणेकरून वडे हाताला चिकटणार नाहीत. व एक छोटा पिठाचा गोळा घेऊन हातावर छान मळायचा व गोल असे वडे करून घ्यायचे. सर्व पिठाचे वडे तयार करून घेऊयात. इथे तुम्ही बघू शकता आपले वडे छान असे तयार झालेले आहेत. आता ते तळून घेऊयात. तर गॅसवर मी तवा तापत ठेवला होता, त्यात तेल गरम करून ठेवले व पिठाचा एक गोळा सोडून बघितला तर तेल आपलं छान तापलेलं आहे. तेल चांगलं तापल्यानंतर त्यामध्ये वडे सोडून घ्यायचे. गॅसची फ्लेम मीडियम ठेवायची. मीडियम फ्लेमवर वडे छान असे तळून घ्यायचे. गॅस मोठा केला तर आपले वडे करपू शकतात व लहान केला तर वडे तेलकट होतात. त्यामुळे मीडियम फ्लेमवर वडे छान असे तळून घ्यायचे. तेलाचे बुडबुडे कमी झाल्यानंतर वडे पलटी करून घ्यायचे व दुसऱ्या साईडने छान असे तळून घ्यायचे. दोन्ही साईडने वडे अलटीपलटी करून तळायचे. छान असे तांबूस रंग येईपर्यंत वडे तळून घ्यायचे. त्यामुळे वडे छान असे क्रिस्पी होतात. तेलाचे बुडबुडे पूर्ण शांत झाल्यानंतर वडे तेलातून बाहेर काढून घ्यायचे. तुम्ही बघू शकता छान असे आपले वडे तळलेले आहेत. असे सर्व पिठाचे वडे तयार करून तळून घ्यायचे. तयार आहेत आपले कुरकुरीत साबुदाणा वडे. चला तर मग सर्व करूयात.